व्यक्तीच्या अर्थव्यवस्थेतील योगदानानेच विकसित भारत शक्य. डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी. ग्रामीण भागातील सर्वसामान्य व्यक्तीला कारागीर म्हणून उत्पादन व्यवस्थेत सहभागी करून घ्यावंच लागणार आहे. या सर्वसामान्य व्यक्तीच्या अर्थव्यवस्थेतील योगदान वाढीमुळेच विकसित भारत शक्य असल्याचं प्रतिपादन दीनदयाळ संशोधन संस्थेचे प्रकल्प संचालक डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी यांनी केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर आणि PM उषा अंतर्गत विकसित भारत 2047 शाश्वत विकासाचे मार्ग या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेच्या प्रसंगी डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर, प्रभारी कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, सामाजिक शास्त्र संकुलाचे संचालक डॉक्टर गौतम कांबळे, प्राचीन भारतीय इतिहास, संस्कृती आणि पुरातत्व शास्त्र विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रभाकर कोळेकर उपस्थित होते. यावेळी डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी म्हणाले, सध्या प्रचलित असलेल्या व्यवस्थेचा अभ्यास करून सामान्य व्यक्तीचे विकासात उद्योगधंद्याच्या माध्यमातून योगदान वाढवावं लागणार आहे. शेती उत्पादनावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांचं उत्पादन वाढवता येते. त्यासाठी विद्यापीठं समाजासाठी खुली करावी लागणार आहेत. तेव्हाच विकसित भारत शक्य असतं, असंही डॉक्टर उपेंद्र कुलकर्णी यांनी स्पष्ट केलंय. यावेळी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर म्हणाले, विकसित भारत निर्मित करण्यामध्ये सर्वसामान्य व्यक्तीचं उत्पन्न वाढवण्यावर भर दिला जाणार आहे. अशा परिषदांमधून विकसित भारताच्या विविध विषयांवर चर्चा होऊन दिशा ठरणार आहे.